नमस्कार मंडळी, खाना खास मध्ये तुमचं स्वागत असो। आज आपण एक अत्यंत महत्त्वाची डिश शिकणार आहोत, प्रसादाचा शिरा। जेव्हा आपल्याकडे एखादी पूजा असते, सत्यनारायण किंवा तत्सम, तेव्हा आपल्याला हा प्रसादाचा शिरा घरी बनवावा लागतो। अतिशय सोपा आहे करायला। कशी करायची कृती ते आता मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी साहित्य बघूया। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध, पाव किलो साखर, पाव किलो साजूक तूप, पाव किलो रवा मध्यम घ्यायचा आहे, थोडेसे काजू, बदाम 1 7-8, बेदाणे 15-20, 2 वेलची केळी लागतील आणि जायफळ आणि 3 वेलचीचा कूट लागेल। आता आपण कृती करूया। प्रथम एक कढई गॅसवर किंवा इंडक्शनवर ठेवून त्यामध्ये साजूक तूप पूर्णपणे घालायचं आहे। तूप हलकं गरम झाल्यावर आपल्याला आपण जो पाव किलो रवा घेतलाय तो संपूर्ण यामध्ये घालायचा आहे। यावेळी गॅस थोडासा कमी करा, नाहीतर एकदम रवा जळू शकतो। ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। आता आपण छानपैकी रवा तुपामध्ये ढवळून घ्यायचा आहे। आपल्याला हा जो रवा आहे तो बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे। आपण आधी केळ्याचे काप त्यामध्ये घालायचे आहेत आणि छानपैकी हलवून घेऊया, म्हणजे ते तळून निघतात तुपात आणि छान लागतात। यानंतर आपल्याला बदामाचे काप आणि काजू घालायचा आहे। परत एकदा सर्व मिश्रण हलवून घेऊया। हे बघा, रवा आपला हळूहळू भाजला जात आहे, त्यामुळे रंग बदललेला आहे त्याचा। बदामी रंगावर रवा आलेला आहे। या रंगावर रवा आल्यावर आपल्याला अर्धा लिटर दूध संपूर्णपणे यामध्ये घालायचं आहे। यावेळी गॅस थोडासा बारीक करा, नाहीतर काय होतं, गरम उकळत्या दुधामुळे सर्व रवा अंगावर उडू शकतो। त्यामुळे जरा जपूनच करा आणि गॅस एकदम सिम ठेवूनच करा। आता आपण मिश्रण सगळं परत एकदा हलवून घ्यायचंय। दूध यामध्ये उकळतच असलं पाहिजे, कोमट दूध घालू नका, नाहीतर रवा पूर्ण फुलणार नाही। पूर्ण दूध उकळून घ्या आणि मगच घाला। आता आपण झाकण ठेवूया, थोडा वेळ एक वाफ आणूया। हे बघा, सगळा रवा फुलून आलेला आहे आणि दूध त्यामध्ये छानपैकी मिक्स होऊन सगळं मिश्रण असं शिऱ्यासारखं आळून आलेलं आहे। एकदा आपण हलवून घेऊया सगळं। यामध्ये चुकूनही साखर आधी घालू नका, नाहीतर रवा पूर्ण फुलत नाही। साखर ही एक वाफ आल्यानंतरच घालायची आहे। आधी सर्व मिश्रण छान हलवून घ्या वाफ आल्यानंतर। आणि आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत। हे बघा, या कन्सिस्टन्सीला रवा आल्यानंतरच साखर आपल्याला घालायची। हे बघा, आता साखर मी घातलेली आहे यात। परत एकदा साखर चांगली मिक्स करूया। सर्व शिरा वरून खालून हलवून घ्या।
आपण छानपैकी सगळी साखर रव्यामध्ये मिक्स केलेली आहे. हा शिरा भरपूर तूप असल्यामुळं बराच हेवी असतो, पण तब्येतीला खूप चांगला असतो. याला काही लोक नारायणी शिरा सुद्धा म्हणतात. आता आपण जे बेदाणे घेतले ते यात घालायचे आणि जायफळ आणि वेलचीची पावडर घालायची. परत एकदा मिश्रण हलवून घ्यायचे. परत एक वाफ आणूया. हे बघा, तूप अतिशय छानपैकी सुटलेला आहे. याचा अर्थ आपला शिरा पूर्णपणे तयार झालेला आहे, पूर्णपणे फुललेला आहे. आता आपण प्रेझेंटेशन करूया. एका हळदीच्या पानामध्ये मी एक मूद घातलेली आहे शिऱ्याची. त्यामध्ये काजू आणि बेदाणे वरती आपण जसं नारळी भाताला केलं तसंच करायचं आहे. हे बघा, अशा 2 मुदी तयार झालेल्या आहेत. आपला प्रसादाचा शिरा तयार आहे खाण्यासाठी. नक्की घरी करून बघा आणि देवाला नैवेद्य दाखवा आणि तुम्हीही खाऊन बघा. अतिशय रुचकर डिश आहे. आणि आमचं चॅनल खाना खास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.